घडलेल्या घटनेबाबत आपण नागरिकांचंही मत जाणून घेऊयात. काय सांगाल, किती वेळामध्ये ही संपूर्ण घटना घडली आणि किती वेळात तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं? परवाच्या दिवशी दुपारच्या सुमारास 12-1च्या सुमारास या ठिकाणी ही घटना घडली. ती मुलगी झाडाची पानं तोडण्यासाठी म्हणून घराच्या बाहेर आली. 7 ते 8 कुत्र्यांनी तिच्यावरती जीवघेणा हल्ला केला. ती अक्षरशः गंभीररित्या जखमी झाली. आजूबाजूच्या मागच्या बिल्डिंगमधल्या आणि आजूबाजूला तिचा आवाज ऐकून लोकांनी तिच्याकडे धाव घेतली. त्यामुळे ती मुलगी त्याच्यातून वाटले 46 सेकंद कुत्रे तिचे लचके तोडत होते. एवढी गंभीर घटना या ठिकाणी घडलेली आहे. आम्ही दानींच्या माध्यमातून असेल, आमच्या माध्यमातून असेल, सर्व नागरिकांच्या तक्रारीच्या माध्यमातून असेल, प्रत्येक वेळेस जे पशुवैद्यकीय अधिकारी दगडे साहेब असतील, संदीप खोत साहेब असतील, यांच्याकडे वारंवार तक्रारी केलेल्या आहे. इथले SI असतील, त्यांच्याकडे पण तक्रारी केलेल्या आहे. परंतु ह्यांच्याकडं तुटपुंजी माणसं आहेत या ठिकाणी कामं करण्यासाठी, आणि ते कामं करतात का नाही करतात हे पण नक्की माहीत नाही. या ठिकाणी येतात, कुत्रा पकडला म्हणून सांगतात, तो कुत्रा पकडून संध्याकाळी परत दुसरे एका कुत्र्यासोबत 10-10 कुत्रे आणून एका ठिकाणी सोडतात. त्यामुळे यांची संख्या वाढत चाललेली आहे. आणि आजूबाजूला या ठिकाणी चिकन मटनची दुकानं आहे, चायनीजची दुकानं आहे. त्या दुकानांवाले लोक यांना खायला टाकतात आणि हे मांस खाऊन आज लहान मुलींचं मांस तोडायला या कुत्र्यांची मदत गेलेली आहे. आम्ही प्राणीप्रेमी आहोत. आमच्या घरी आम्ही शेतकरी आहोत. आमच्याकडं बैल, गाया, म्हशी, कुत्रे आम्ही पण पाळतो. परंतु असे हिंसक कुत्रे समाजात असणं हे खूप दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती लवकरात लवकर उपाययोजना केल्या पाहिजे. जर अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती उपाययोजना नाही केल्या तर आम्ही नानींच्या माध्यमातून असेल, आमच्या सर्व नागरिकांच्या सोबत घेऊन जाऊन स्वखर्चाने ही सगळी कुत्री जमा करू आणि अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जरी सांगून नाही ऐकलं, ह्यांच्या घरी जेव्हा मुलांना चावतील त्यावेळेस ह्यांच्या लक्षात येईल, त्यांच्या घरी आम्ही सोडण्याचं काम नक्कीच करू. एक नागरिक म्हणून किती भीती वाटते? आज आपलं मूल घराबाहेर पडलं, लहान मुलंच नाही तर मोठ्या माणसाला सुद्धा कुत्रं चावू शकतं. घराबाहेर पडलेला माणूस सुखरूप परत येईल की नाही ह्याची पण खात्री वाटत नाही. किती भीती वाटते किंवा काय वाटतं एकंदरीत? नाही, नक्कीच ह्या गोष्टीची 100% भीती वाटते. आज मलाही छोटी मुलगी आहे किंवा आजूबाजूला मी पाहतो या ठिकाणी समाजामध्ये अनेक लहान मुलं असतात. 4-4, 5-5 वर्षाच्या मुलांवरती, 10 वर्षाच्या मुलांवरती, वृद्ध माणसांवरती हे कुत्रे हल्ले करतात आहे. किंबहुना गाड्यांच्या, टू व्हीलरच्या मागं लागतात आहे आणि त्या टू व्हीलरच्या मागं लागल्यामुळं घाबरून लोक गाडी पळवतात आणि ती गाडी स्लिप होऊन त्यांचे अपघात होतात. त्यामध्ये कुणाचा जीव जाऊ शकतो. आता जर आजूबाजूच्या लोकांनी जर त्या मुलीच्याकडे धाव घेतली नसती तर तिचा जीव 1 मिनिटासाठी गेला असता. 46 सेकंद ते कुत्रे तिचा लचका तोडत होते. अक्षरशः तिला 60-65 टाके पडलेले आहेत. आम्ही तिची परिस्थिती, तिची जी अवस्था आहे ती जवळून पाहिलेली आहे. अक्षरशः अंगाचा थरकाप होईल एवढी रक्ताच्या थारोळ्यात ती मुलगी बेशुद्ध होऊन पडली होती. आता तरी प्रशासनाला जाग येणार आहे का? आमचा हाच प्रश्न तुमच्या माध्यमातून असेल. लवकरात लवकर प्रशासनाने याच्यावरती कठोर कारवाई करावी. फक्त कागदोपत्री आणि दाखवण्यापुरतं ह्याच्यावरती काम करू नये. ह्याच्यावरती ठोस पावलं उचलली पाहिजे. कोंडवाडे नक्कीच करा. महापौरांनी ज्या प्रकारे पहिल्या जीबीमध्ये ज्यावेळेस नगरसेवक निवडून आलेत त्यावेळेस पहिल्या जीबीमध्ये जी सूचना केलेली आहे, प्रत्येक प्रभागात एक कोंडवाडा करा आणि त्याच्यामध्ये या कुत्र्यांना नेऊन ठेवा आणि त्यांची व्यवस्था करा. आम्ही कुत्र्यांना मारण्याबद्दल, त्याच्याबद्दल आम्ही पूर्ण विरोधात आहोत. कोंडवाडा करून त्या कुत्र्यांची त्या ठिकाणी व्यवस्थित निगा राखली जावी अशीच आमची मागणी आहे. परंतु अशा प्रकारे जर बाहेर हे कुत्रे सोडले तर प्रत्येक वेळेस नागरिकांना चावा घेणार आणि नागरिकांना चावा घेतल्यावर त्यांच्यावर हल्ला झाल्यावरच प्रशासन जागा होणार आहे का? आज मी परवाच्या दिवशी इशारा दिला होता, जर हे कुत्रे 1-2 दिवसामध्ये पकडले गेले नाही तर तुमच्या केबिनमध्ये आणून सोडल. त्याच्यानंतर लगेच दखल घेऊन यांनी 2 दिवसामध्ये कुत्रे पकडायची मोहीम चालू केली. मग इथून मागे काय झोपले होते का? आता सर्व कुत्री ज्यांनी हल्ला केला ती सगळी ताब्यात आहेत? नाही, संपूर्ण कुत्रे ताब्यात नाही. ह्याच्यामधले 50% कुत्रे अजून पण रोडच्या बाहेर फिरतात आहे. काय त्या कुत्र्यांना पकडण्यासाठी उपाययोजना यांनी चांगल्या प्रकारे केल्या पाहिजे. कारण काय होतं, गाडी येते आणि कुत्रे पळून जातात. त्यांना वास वगैरे येत असेल त्या गोष्टीचा, त्यामुळे कुत्रे पळून जातात. ह्यांनी काहीतरी उपाययोजना करून चांगल्या एखादा कन्सल्टंट, ज्या बाकीच्या कामांना फुकटचा नेमतात, तर ह्या कुत्रे पकडण्यासाठी एखादा चांगला कन्सल्टंट नेमा आणि त्याच्यातून ते कुत्रे कसे पकडले जाईल आणि लवकर ते कॅच होतील अशा पद्धतीने त्यांनी प्रयत्न करावा, एवढी आमची नागरिकांच्या वतीने मागणी आहे. नागरिकांच्या मागणीवर आता प्रशासन किती लवकर पावलं उचलणार हे पाहण्यासारखं राहील. पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकांनो, तुमच्या ब्रँडला द्या आता डिजिटल भरारी. पिंपरी चिंचवडमधील नंबर 1 पिंपरी चिंचवड न्यूज डिजिटल चॅनलवर आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपला ब्रँड स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचवा. अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा आणि सोबतच आमच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.